फ्रॉक चटणी खाणार काय? फ्रॉक चटणी हो पिऊन बघ. तुम्ही पहिले पिया नंतर मी पितो. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या वडनाड ब्लॉग मध्ये. आणि या ब्लॉगची सुरुवात होते मराठी लँग्वेज पासून. बिकॉज मी हिंदी लँग्वेज सोडलेली आहे व मी त्यामध्ये कम्फर्टेबल नाही होते. तुम्हाला आता माझं एकदम शॉर्ट इंट्रोडक्शन देणार आहे. मी आहे युवराज आणि मी आहे एक डेली ब्लॉगर जो डेली ब्लॉग टाकतो. बट काही दिवसांपासून आणि 3-4 दिवसांपासून मी गायब होतो. बिकॉज थोडासा ब्रेक घेतलेला. लगातार 5 ब्लॉग टाकून नंतर मी ब्रेक घेतला. सो आता ऍक्च्युली माझं टार्गेट असं आहे की मला टाकायचे आहेत 10 ब्लॉग्स कंटिन्यू आणि तेही येणार आहेत सगळे मराठीमध्ये. तर 10 ब्लॉग मी मराठीमध्ये टाकणार आहे आता. तर आता ना मित्रांनो, तुम्ही ना रेक्सला बघा किती भारी आहे आणि किती आरामात झोपलाय बघा. मस्त झोपलाय. थोडीशी क्वालिटी फाटत असेल बिकॉज काळोख आहे इकडे. सो तुम्हाला जवळ नेऊन दाखवतो. हा बघा एकदम मस्त झोपलाय बिकॉज थंड आहे ना. एसी चालू केलाय. सो आता एकदम मस्त गाढ झोपून दिलाय. आणि ह्याचं खाद्य जे आहे लाईक ह्याला जे आम्ही पेडिग्री घालतो ते पण संपत आलं आहे. सो त्याला पण आपल्याला मागवायचं आहे. हे बघा, हे त्याचं ते पेडिग्री जे आम्ही घालतो ते आहे. तर हे पण संपत आलंय. तर ते पण ऑर्डर करायचं आहे. ऍक्च्युली त्यांच्याने सांगितलं की 4 महिने चालेल, बट नाही चाललं. कसं काय माहित. आणि 1 महिन्याने झालंय आणि संपलंच जाते. जर असं राहिलंय, आय मीन हा महिना कम्प्लीट होताना संपूनच जाईल. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आलेलो हो गोव्याला आपल्या फार्म मध्ये. तर तिथं बघू शकता, तिथं केळी पाडण्याचा एक प्रयत्न चालू आहे. इथं बघा हे पाडताय ते. खरंच चालू आहे. खरंच चालू आहे. ते बघा तिथं पाड, त्यांच्याकडे बांबू उकलत नाहीये. सो आमचा बॉडी बिल्डर चाललाय तिथं एकदम एकदम स्टाईल मध्ये एकदम ते पाडायला. तर चला तिकडे क्लोजअप नेऊन एकदम दाखवतो. एकदम भारी असं एकदम एकदम जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला की कसा विषय आहे तो. एकदम भन्नाट विषय आहे. तर चला तिकडे पोहोचू आपण. नंतर तुम्हाला दाखवतो मी. तिथे बघू शकतात आपण की आपण केळी पाडण्याचा एक प्रयत्न चालू आहे. जे आपले घड आहे त्याला पाडायचं आहे. पाडायचं नाहीये, हा पाडवायचं त्याला आहे. पिशवी पिशवी घालायची. हा पिशवी घालायची आहे. तर हे बघा यांना बांबू जमत नाहीये. तिथं एक माणूस दोन 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 बांबूने पाडण्याचा प्रयत्न चालू आहे. तो पिशवी म्हणजे पिशवी ना बांबू जमत नाहीये. आता दोघं एका बांबूला, अरे रे, दोघं एका बांबूला धरण्याचा प्रयत्न चालू आहे. A few moments later. इथं आहेत चिऊ आणि अरे ब्लर कसा होत आहे. नाही तर आहे आमची मम्मी. काय थांबा, तुम्हाला यांना वर घेतो नंतर तुम्हाला सांगतो. यांना आता इकडनं उकलणं आणण्याची एक प्रयत्न चालू आहे. बिकॉज इथं तारे आहेत एकदम मस्त असे. आणि इथं आपल्याला घालायचं पाणी फुल. तर इकडनं जाऊ शकत नाही, तर तिकडनं जाऊन तुम्हाला दाखवतो इकडे इकडे काय आहे. हे बघ, इथे येऊन कोणी ते सांगितलं की पाडो आहे तो डायरेक्ट. बट आपल्याला तर पिशवी घालायची आहे कारण तो पिकणार आहे नंतर. तो कच्चा आहे आता, त्यामुळे त्याला आपण पाडू नाही शकत. तुम्हाला मी क्लोथ मध्ये दाखवतो की तो काय आहे नक्की. ते बघा, ती पिशवी त्याला घालायची आहे बट जमत नाहीये कारण बांबू हेवी आहेत खूपच. त्यामुळे हेवी हेवी जड. ही 2 दिवस कॉलेजला जातो तरी येतात इतकं मला. की आता आपण आलेलो आहे इकडे. तुम्हाला सांगितलं मग तिथं. आता हे बघा इथं हे आहेत आय थिंक वाली. हे बघा, हे बघा सुकले आहेत हे बघा. सो हे आता आपल्याला ह्यांना पाणी घालायचं आहे. काय म्हणतेस बाबा तू. हे बघा ह्यांना पाणी घालायचं आहे. सो तो बघा तिथं पंप बघू शकता आपण. तुम्हाला दाखवतो तिकडे नेऊन की इथं आपल्याला, तिथं आहे आपला पंप. आणि तो तुम्हाला दाखवतो की कसा आहे, कसं पाणी घालणार आहे, काय विषय. सो हा, हे जे आहे ही आपली तुम्हाला यांच्यापेक्षा थोडस वली वली दिसेल. आय मीन ही माझी तुम्हाला जराशी वली वली दिसेल बिकॉज इथं आपण काल आलेलो तेव्हा घातलं होतं. सो काल मी ब्लॉग शूट नाही केला तितका, त्यामुळे दाखवू नाही शकलो की हे पाणी कसं घातलं. सो हे आपण काल घातलेलं. हे बघा इकडनं पाणी आलं. सो इथं गड्डा झालाय खूप मोठावाला. आणि इकडचे तुम्ही वाली बघू शकतात. थांबा तुम्हाला एक दाखवतो. हे बघा, हे वाली तुम्ही बघा. हे वाली जे आहेत ते जराशे हरे भरे आहेत. पाणी वगैरे लागलेलं आहे. सो असं झालंय यांचं एकदम भारी झालेत. आणि तिकडचे जे आहेत ते थोडेसे हे झाले आहेत, सुकलेले सारखे झाले आहेत. आय मीन हे वाले छोटे आहेत. हे बघा
आय थिंक वाली नाही आहे काहीतरी वेगळं आहे बट छोटा आहे असं मला वाटतं. मला काही माहित नाही भालून बद्दल बट इथं पाहू शकतात आपली एंट्री झालेली आहे पप्पांची जे फर्स्ट टाइम मी ब्लॉक मध्ये आणलेलं आहे. सो फर्स्ट टाइम ब्लॉक मध्ये एंट्री झालेली आहे. सो हे बघा इथं आहे आपली वीर. ही बघा आपली नाही हे बघा मोबाईल बिबाईल पडेल विषय होईल. ते बघा फ्रॉक तो बघा तो बघा फ्रॉक तो बघा फ्रॉक 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 नाही फ्रॉक फ्रॉक म्हणजे सेंड बघा ब्ल्यू ब्ल्यू पाणी एकदम. हे बघा पप्पा फर्स्ट टाइम एंट्री फर्स्ट टाइम ब्लॉक मध्ये एंट्री झालेली आहे. हे बघा तो बघा तिथं कोण आहे तो बघा. ए आपल्या पाणी चालू कर मरे जा पाणी चालू कर जा पटकन. हे बघ सुकलं माती सुकली बघ. अरे यंदा मिरच्या तो ट्रॅक्टर कोणाचो तो ट्रॅक्टर कोणाचो घेऊया काय हे बघा माका जेसीबी चालवतो एकदा. भाई फ्रॉक चटणी कधी खालात काय फ्रॉक चटणी 0.8x आहे याच्यात. आता कळलं माका माहित आहे माका. अरे मी चालवून झालंय रे या सगळ्या झाला चालवून मी हाही चालवलं क्रेन क्रेन ये बाबा फॅमिली फ्रेंडली ब्लॉग काय बोलतेशी. कट कट एडिटर कट एडिटर कट. बाबा लोक ना टीव्हीवर बघतात टीव्हीवर बघतात ब्लॉग समजलं काय. हो बघा इथं ना आपले ते च्यू ती बघा. हे पण झूम जरा क्वालिटी कशा इतकी फाटत मग ता नाही कळना. नको नको थांब. ओ आयफोन भाई आयफोनचा ऑरा माहिती आहे काय आयफोनचा ऑरा माहिती आहे काय तुला. आयफोनचा ऑरा ऑरा असतो. तुझा सॅमसंग दाखव जरा किती पाठचं दाखव जरा सॅमसंगच्या पाठचं दाखव इथे इथे. हे बघ विषय अवघड आहे. हे बघा इथे कोण आहे हे बघा इथे केसांमध्ये काय लावलंय केसांमध्ये बघ केसांमध्ये काढते केसांमधलं काढ. मलाही लागलंय हे बघ केसांमध्ये काय लावलंय बघ काढ काढ पटकन काढ. माझी क्वालिटी सुपर आहे तुझ्यापेक्षा समजलं काय. आयफोन बरो की सॅमसंग आयफोन बरा की सॅमसंग. आयफोन इंका ऑरा कळणार नाही आयफोनचा कधी. आयफोन आयफोन असतो आयफोनचा ऑरा ऑरा असतो. कॅलिटी काय 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 बघ भाई आयफोनची क्वालिटी बघा आयफोन आणि सॅमसंगची क्वालिटी भाई. हे बघा पालेभाजी काय 2000 years later. बघा मित्रांनो काय विषय झालेला आहे की आम्ही शोधत होतो दरवाजी चावी ह्या एवढ बाजूला या दरवाजी चावी शोधत होतो जी लॉक होती. हे बघा आत दाखव दरवाजी चावी शोधत होतो आपण पण विषय काय झाला की चावी कुठे निघाली टेप पण हा तर चावी निघाली ह्यामध्ये. हे बघा इथं चावी निघाली इथं होती ती एवढा पण दाखवू नको ती ती कोणाला माहितच नाही. सो त्यामुळे ती मग आता खोलली यांच्यानी. आम्ही घरी जाणार असतो काय मस्तपैकी एकदम झोपणार असतो घरी. नाही झोपायचं नाहीये. हे बघा मम्मी फ्रॉक चटणी खाणार काय फ्रॉक चटणी फ्राउन्स कुठे आहे दाखव. फिश आहे तो फिश दाखव नाही दिसणार. हा हा दिसला दिसला तो बघा तो बघा तो बघा तो बघा तो बघा तो बघा शी 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 लाईट आली लाईट हलकासा दिसला दिसला हलकासा. चल वड हा कमॉन ये झाली चालू. स्टार्ट झाली मी ये हा मी इल्यार चालू झाली मी हे काय वेगळाच चालू व्हायचा. आपली मध्ये पहिलं पाणी लावतोय काल इकडे लावलेलं ना रे काल इथं लावून झालंय परत परत काय लावतोय तू परत परत कशाला लावतोय रे इकडे पाणी.
ये घर अरे आईये अरे खालती दगड लावून ठेव रे चल. काय चो काय एवढं बिडं झालंय का रे एवढं रडू म्हणून जायचं बघू ना काल लायला ची 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 प्यायचं नसतं ची सिनेमॅटिक घेतो थांब अरे तुला. काय का कुंचू काढू आहे मरे नुसतं पाईप भाई चढवायचं देश का पाणी देश का टाटा नमक टाटा नमक ये बरा पिऊन बघ. बरा हो पिऊन बघ. तुम्ही पहिले पिया नंतर मी पितो ओके. म्हणजे महिन्या मेला काम नाही. काय करतो? तर आता मित्रांनो आपण आलेलो होतो आपल्या नदीवरती म्हणजे तिकडची आपली नदी आहे मेन खाडी तिथं आपण आलो होतो. तुम्हाला मी दाखवतो आता ती कशी आहे किती भारी जो आपला सीन आहे किती भारी झालाय हा बघा. इथं तुम्ही बघू शकता इथं आहे आपलं सन सूर्य आणि इथं त्याचा प्रकाश येतोय असा एकदम भारी असा. आणि हे बघा किती भारी आहे. इथं आपण पावसात फिशिंग वगैरे करतो कारण हे तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला स्पॉट दिसेल आपला. तर इथं आपण पावसात करत असतो फिशिंग वगैरे सगळं. तर आता जेव्हा पावसा येईल सीझन येईल माशांचा तेव्हा आपण फिशिंग नक्की करू आणि असे खूप सारे ब्लॉग्स येणार आहेत आपले फिशिंग करण्याचे. तर guys, एकुलता एक रस्ता होता यायचा तोही बंद करून टाकलाय भाईने. हा बघा एक रस्ता होता इकडनं यावं लागणार काटे काटे आहेत ना इकडनं. हा एक मस्त रस्ता होता बट तो कॅच्यासाठी बंद केलाय. गुरं येतात गुरं गुरं गुरांची स्मार्ट वाट तो लावून है स्मार्ट. सगळ्या गुरं मतलब जो हाँ आपको पता होगा हिंदी मध्ये कसं बोलतोय. तर फायनल मित्रांनो आता झालेलं आहे सगळं. आणि आता हे बघा तुम्ही बघू शकता दोन्ही आपले झालेले आहेत. मी फ्लॅश जर चालू केली आहे कारण काय दिसत नाहीये. तर दोन्ही आपले झालेले आहेत. तुम्हाला दाखवतो जवळ येऊन थांबा. हे बघा हे काय करते हे हे बघा. तर हे बघा काय करते भारी आहे तुझं. हे बघा हे सगळं झालेलं आहे आता कम्प्लीट. आता सरळ निघायचं आहे आपल्याला घरी. आणि तिकडे तुम्ही पाहू शकता ते बघा हा आपला रनवे आहे मोपा एअरपोर्टचा जो एअरपोर्ट गोवामध्ये आहे त्याचा. तर आता सगळं कम्प्लीट झालेलं आहे. निघायचं आहे सरळ घरी. चला जाऊ घरी. सरळ तुम्हाला भेटतो घरी जाऊन. घरी गेल्यावर सरळ भेटतो. तर मित्रांनो फायनली मी आलो होतो आता घरी. आणि आता ऍक्च्युली असं प्लॅन आहे की कुठं जायचं आहे आपल्याला बाहेर. बट तिथं मी शूट नाही करू शकत. आय मीन मला आता कंटाळा आलाय खूप. सो आता मी करतोय ह्या ब्लॉगला इथे एंड. आणि भेटू तुम्हाला एकदा उद्याच्या ब्लॉगमध्ये ह्याच पावर आणि ह्याच सोबत.